हात सगळे मजेत ना, मजेतच असलं पाहिजे आणि नवीन नवीन पदार्थांचा ट्राय करून राहिलं पाहिजे. म्हणजेच नवीन नवीन चवी, नवीन नवीन काय म्हणतात पदार्थ, याचं इनोव्हेशन करतच राहिलं पाहिजे. त्याचातच खरा आनंद आहे. चला तर मग, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला समोर दिसतो आहे तो ब्रेड. अर्थातच मी गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे. आणि तुम्ही गेस करू शकता का ह्यापासून मी काय पदार्थ बनवणार आहे? हो, बरोबरच आहे तुमचं म्हणणं, सँडविच. पण सँडविच कसलं बनवणार आहे मी? तर सँडविच बनवणार आहे स्ट्रॉबेरी आणि हुरडा. कसं वाटतंय कॉम्बिनेशन? चला तर मग करून बघूया. चला सुरुवात करूया. आता ब्रेडला आपण आधी बटर लावून फ्रायरमध्ये, अर्थात एअर फ्रायरमध्ये फ्राईंग मोडवर फ्राय करून घेऊया. अशा रीतीने आपण सगळ्या ब्रेडला छानपैकी बटर स्प्रेड केलेले आहेत. आणि आता एअर फ्राय मोडवर आपल्याला छानपैकी बटर लावलेले ब्रेड फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा रीतीने मी त्याच्यात ब्रेड ठेवलेले आहे. आता आपण ते एअर फ्रायरला मस्तपैकी फ्राय करून घेऊया. हा आहे गहू आणि ज्वारीचा हुरडा. आता आपण तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हुरडा बारीक करून घ्यायचा आहे. आता पुढची तयारी करूया. आता हुरडा छानपैकी शिजवून घेण्यासाठी आपण त्याच्यात घातले आहे हिंग, नंतर मीठ. आता जिऱ्याची फोडणी देणार आहोत. आता त्यात घालणार आहोत हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट. मिरची तुमच्या आवडीनुसार ठेवा, तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्या प्रमाणात. कारण शेवटी मुलं पण घरात खाणारे असतात आणि तिखट सगळेच खातात असंही नसतं. अशा रीतीने आता त्यात आपण घालणार आहोत आपण बारीक केलेला हुरडा. तुम्हाला जितक्या जणांचं सँडविच बनवायचं आहे त्या प्रमाणात. मी इथे 4 ब्रेडचं बनवत आहे, त्यासाठी मला इतकं पुरेसे आहे. एक टेबलस्पून हुरडा किंवा त्यात थोडासा वरती 1.5 टेबलस्पूनच्या आसपास तरी हवा. आता या हुरड्यात थोडासा पाण्याचा हक्का देऊन आपण 1 ते 2 मिनटं किंवा 2-3 सेकंद वाफवून घेणार आहोत. अशा रीतीने हुरडा छानपैकी शिजला गेलेला आहे. त्याच्यात मी कुठल्याही प्रकारचा कलर किंवा फूड कलर वापरत नसल्यामुळे त्याचा नॅचरल कलर इथे आहे. चला तर मग सँडविचची प्रोसिजर करूया पुढची. तिने आपण पहिले ब्रेड बटर लावून गरम केलेले आहे. आता त्यावरती हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीरीची दही घालून केलेली चटणी छानपैकी स्प्रेड केलेली आहे. मस्तपैकी त्यावरती आपण टमॅटो सॉस स्प्रेड केलेला आहे. आता आपण त्यावरती स्प्रेड करणार आहोत हुरड्याची भाजी. अर्थात हुरड्याच्या भाजीचे भरपूर महत्त्व आहे. त्याने भूक वाढते, नंतर पचनसंस्थेतले वायुदोष कमी होतात, बरेच गोष्टींचे फायदे आहेत. शिवाय ॲसिडिटी कमी होते, ॲनेमियामध्ये रक्तवाढीसाठी उपयोगी आहे, आतड्यांच्या कॅन्सरपासून माणसाला सुटका मिळते किंवा त्या त्रासातनं माणूस वाचू शकतो हुरडा खाल्ल्याने. हुरड्या खाण्याला फार महत्त्व आहे. ह्याच दिवसात हुरडा छान प्रकारे येतो. अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रेडवर हुरडा स्प्रेड करून घेणार आहोत. अर्थात हुरड्याची आपण छान शिजवून भाजी केलेली आहे की जेणेकरून हुरडा आपल्याला कचकच दाताखाली लागणार नाही. तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आपण त्याच्यावरती स्प्रेड करणार आहोत कांदा. कांदा हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकतात किंवा नसेल आवडत तर नाही घातला तरी पण सँडविचच्या चवीमध्ये विशेष फरक पडत नाही. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता आपला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे स्ट्रॉबेरी. आपण स्ट्रॉबेरीचे काप करून घेतलेले आहे.
ते यावरती घालायचे आहेत आपल्याला छानपैकी स्प्रेड करून. स्ट्रॉबेरीमुळे रक्तनिर्मिती होते, अजीर्ण, मळमळ, अपचन यावरती स्ट्रॉबेरी उपयोगी आहे. त्वचेची कांती सुधरवते, केसांचे आरोग्य सुधरवते, केस मजबूत बनवते. आंबट गोड चवीची असल्यामुळे सी विटॅमिन्सचा पूर्ण खजिना स्ट्रॉबेरीत आहे आणि ती ह्याच दिवसात म्हणजेच हिवाळ्यातच छानपैकी येते. आता ही मी अशा पद्धतीने स्प्रेड करून घेत आहे. आणि विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीने स्मरणशक्ती वाढते, हा एक नवीन उपयोग आहे. शिवाय त्वचेचे हायड्रेशन थांबते आणि केसांना कांती पण देते, त्वचेला पण कांती देते. अशी बहुमूल्य उपयोगी स्ट्रॉबेरी आहे. हुरडा पण आहे, म्हणजेच अर्थात आपलं सँडविच खूप पौष्टिक झालेलं आहे. चला, स्ट्रॉबेरी आपली स्प्रेड करून झालेली आहे. आता त्यावरती आपण घालणार आहोत कोथिंबीर. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता वरनं आपण चीज स्प्रेड करणार आहोत. तर हे सँडविच आता किती यम्मी दिसतंय. त्यावरती आपण चीज किसून घातलेले आहे. अशा रीतीने आपले स्ट्रॉबेरी हुरडा सँडविच तयार झालेले आहे. किती छान दिसतंय. त्याला आता आपण एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे चीज मेल्ट होऊन ते अतिशय सुंदर चवीला लागेल. कसं वाटतेय डिश तुम्हाला नक्की मला कळवा. अशा रीतीने आपण एअर फ्रायर बास्केटमध्ये आता फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. ते आपले ऑइल फ्री, अर्थातच आपण तेलाचा एकदम कमी प्रमाणात वापर केलेला आहे, अगदी नच्या बरोबर. कसे वाटते तुम्हाला हे स्ट्रॉबेरी हुरडा सँडविच? हेल्दी पण आहे, पौष्टिक पण आहे, टेस्टी पण आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.